कल्याण पूर्वेमध्ये तरुणी मारहाण प्रकरणामध्ये आज गोकुळ झा याचा भाऊ रणजित झा याच्या जामिनावरती आज सुनावणी झाली आणि या जामिना अगोदरच तरुणीने न्यायालयाला अर्ज दिलेला आहे आणि त्यामध्ये त्याला जामीन मिळू नये अशी विनंती केली आहे। नेमकं काय अर्ज आहे आपण तिच्याकडनं जाणून घेऊया। ताई, तू न्यायालयामध्ये अर्ज दिलेला, काय नेमकी भीती आहे, काय अर्ज दिलेला? आम्हाला भीती आहे की मी रात्री एकटी उशिरा सुटते, आम्ही तिघी बहिणी राहतो, तो जर सुटून आला तर आमच्या जीवाला धोका आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे। कोर्टाला असं तू अर्ज वगैरे दिलाय का काय? हो, आम्ही अर्ज दिला आहे की त्याला हे बेल नको भेटायला, की तो जर सुटून आला तर आमच्या तिघी बहिणी आम्ही बाहेर जॉबला जाता, माझा भाऊ बाहेर राहतो, आमच्या आईवडील नाही तर आमच्या जीवाला धोकाच आहे, तो जर सुटून आला तर तो काहीही करू शकतो। तरुणीची बहीण देखील आपल्यासोबत आहे। ताई, तुम्ही तिन्ही बहिणी घरामध्ये राहतात, आज जामिनावरती सुनावणी झाली, काय नेमकी सुनावणी झाली आणि काय तुमच्या अपेक्षा आहे? आमची एकच अपेक्षा आहे सर की शिक्षा मिळाली पाहिजे त्यांना, कारण कसं आम्ही तिघीच राहतो, माझा भाऊ आमच्यासोबत नसतो, त्यामुळे आम्हाला पण भीती आहे की कोणी सुटून आलं, कोण कधी काय करेल काही सांगता येत नाही, म्हणून आमच्या मनात एक भीतीच बसली आहे की जसं तो बाहेर आला किंवा कोणी बाहेर आलं तर तो काहीही करू शकतो, म्हणून आम्हाला थोडी भीतीच आहे की सुटला नाही पाहिजे, म्हणून त्याला शिक्षा देण्यात यावी। एकंदरीत पाहायला गेलं तर आज जो झालेला युक्तिवादामध्ये नेमकं काय झालं हे त्यांचे वकीलच सांगू शकतात। मात्र आरोपी सुटू नये आणि त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे ती फर्यादीकडनं या ठिकाणी केली जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।